नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर मी सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आज आपण घटक 1 संख्या ज्ञान म्हणजे गणिताच्या पुस्तकाला सुरुवात करणार आहोत। या सुरुवातीला पहा, नवनीत प्रकाशनाचं या ठिकाणी स्कॉलरशिपचं एक पुस्तक आहे 2026, म्हणजे जे विद्यार्थी आता 5वीत आहेत ते 2026 फेब्रुवारीला ज्यावेळेस पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक आलेला आहे। त्याचा आपण अभ्यास करून घेणार आहोत। त्यात पहिला पाठ आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह। मग पुस्तकात काय दिलेले आहेत आणि तुमचा 5वीच्या रेग्युलरचा पाठात पहिला जो पाठ आहे रोमन संख्या, त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करून घ्यायचा आहे। तो अभ्यास केल्यानंतरच ह्या काही गोष्टी तुम्हाला कळणार आहेत। या ठिकाणी दिले देवनागरी लिपीतील संख्या चिन्हे। देवनागरी म्हणजे काय? मराठी अंक। आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय? इंग्रजी अंक। रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी दिलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय संख्यात ते कशा पद्धतीने लिखाण केलेले ते पण दिलेले। I म्हणजे 1, V म्हणजे 5, X म्हणजे 10, L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000। 10, 50, 100, 500, 1000 हे मराठीत या पद्धतीचं वाचन होतं। हे लक्षात ठेवायचं आहे, कारण यावर आधारितच आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात। स्वाध्याय 1.1 याचा पहिला प्रश्न आहे, 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते? 2021 ला हा आलेला प्रश्न आहे। तर 500 ला आपण आता चालू बघितलं की D हा अक्षर त्याच्यासाठी वापरला जात असतो। तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे दुसरा, 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात? 55 म्हणजे 55। मग या ठिकाणी 55 रोमन संख्या, 50 साठी आपण वापरतो L प्लस 5 साठी वापरतो आपण V। मग या ठिकाणी संख्या तयार होते 55, यांचं लिखाण होतं LV आणि ते दिलेले आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये का? नाही, कारण ते चुकीचं आहे। नाही तर सर V अगोदर L नंतर, नाही तर L अगोदर V नंतर, म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न तिसरा, सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। येणारे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू जर हवे असतील तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू येत राहील आणि त्याचा तुमचा अभ्यास होत राहणार आहे। प्रश्न तिसरा आहे, CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहिणार? मग CC पैकी C म्हणजे काय होतात? 100 म्हणजे 100। या ठिकाणी 2C म्हणजे किती झाले? 200। नंतर पुढे दिला आहे X म्हणजे होतात 10 आणि X च्या अगोदर जर 9 आला, सॉरी I आला तर तो असतो 9। यांची जर बेरीज केली तर 219 म्हणजे 219। पर्याय क्रमांक 4 मध्ये ते योग्य उत्तर दिलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण चौथा। या ठिकाणी यांची बेरीज करायची आहे, वजाबाकी करायची आहे रोमन संख्यांची। मग हे जे प्रश्न आहेत हे असतात पदावली। पदावली आपण पुढे शिकणारच आहोत, पण पदावली कशी सोडवायची ते समजून घ्या। याची अगोदर मांडणी करावी लागेल अंकांमध्ये। तो वेळ जर वाचवायचा असेल तर रोमन संख्या छान पद्धतीने लक्षात ठेवायचा किंवा पाठ करून घ्यायचा आहे की हे अंक किंवा हे अक्षर म्हणजे हा अंक होतो। आता पुढे या ठिकाणी काय, X आणि IV म्हणजे X म्हणजे 10, IV म्हणजे 4 मिळून होतात 14 प्लस C म्हणजे 100 मायनस डबल X आणि I आलेला आहे म्हणजे ते झाले 21 प्लस 5 मध्ये 2 मिळवले तर 7 होतात। आता यांची आपल्याला पदावली सोडवायची। सुरुवातीला बेरीज, 100 मध्ये 14 मिळवले तर होतात 114 म्हणजे 114 मायनस ही मांडणी जशीची तशी लिहून घ्यायची आहे 21 प्लस 7। आता सुरुवातीला यांची वजाबाकी करावी लागेल। 140 मधून 21 मायनस करायचे, 4 मधून 1 मायनस केले 3, 11 मधून 2 मायनस केले 9
प्लस 7. आता यांची बेरीज करायची. 93 मध्ये 7 मिळवले तर 100 म्हणजे 100 होतात आणि उत्तर दिलेले पर्याय क्रमांक 2 100. प्रश्न खूप सोपे आहेत, फक्त समजून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. प्रश्न 5वा, 47 - 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल? मी इंग्रजी अंकही वाचन करतोय आणि मराठीतही सांगतोय. का? कारण व्हिडिओ पाहणारे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असू शकतात आणि मराठी मीडियमचे, त्यासाठी तुमचा गोंधळ होऊ देऊ नका. आता 47 म्हणजे -10. आता या ठिकाणी 47 मधून जर 10 मायनस केले तर 37 उरतात, म्हणजे 38 उरतात. मग 38 लिखाण कसे करतात? या ठिकाणी 30 म्हणजे 3 एक झाले आणि 7 लिहिताना V म्हणजे 5 आणि 6 7 2 आय असतील. आता असं लिखाण इथं कुठं दिसतंय आपल्याला? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. चला पुढचा व्हिडिओ पाहूया आपण, पुढचा प्रश्न पाहूया आपण. 6वा, 400 ही संख्या रोमन संख्या चिन्हात लेखन पद्धती कशी लिहितात? आता लेखन पद्धतीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला जर असं लिहिलं, सर हे 400 आहेत, कारण C म्हणजे काय होतो? 100. मग सर असं लिहितात तर हे चुकीचं आहे. याची योग्य लिखाण पद्धती असते डी म्हणजे किती? 500 500. 500च्या अगोदर जर C लिहिला तर -100 ह्या पद्धतीने असं लिखाण आहे. म्हणजे काय? 500 मधून 100 मायनस केले म्हणून त्याचं उत्तर मिळतं आपल्याला CD. मग CD पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे CD. बघा 500 मधून 100 मायनस केले तर उरतात 400. ही लेखन पद्धती याची अशीच आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न पुढचा 7वा, पुढील पैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती? आता चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. 4 बरोबर ह्याच पद्धतीने लिहितात. 6 VI बरोबर आहे. नंतर 15 चुकीचं लिहिलंय. 15 लिहिताना XV हे आहे 15 या पद्धतीने लिहितात. म्हणून प्रश्न पर्याय 7व्याचा तिसरा पर्याय चुकीचा आहे. जो चुकीचा आहे तो आपल्यासाठी बरोबर आहे, म्हणून 3 ला गोल भरायचं. पुढचा प्रश्न पाहूया 8वा, XCVI ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्येचिन्हात कशी लिहाल? आता आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? इंग्रजी अंक. या ठिकाणी C च्या अगोदर काय आलेला आहे? X. मग C च्या अगोदर C म्हणजे 100 होतात. 100चा अगोदर X आलाय म्हणजे 100 मधून हे जे 10 आहे हे मायनस करायचे. सर मायनस तर इकडनं इकडे होती नाही, यांची लिखाण पद्धतीच अशी आहे. म्हणून 100 मधून 10 मायनस केले तर झाले 90. आता पुढे काय दिलंय? VI म्हणजे 6 आणि प्लस 6. तर यांची जर बेरीज केली तर होतात 96. या ठिकाणी 96 पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून योग्य गोल भरणार तुम्ही पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे आपला 9वा. आता 9वा प्रश्न, बरोबर किती? आता यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर हे दिलेले अंकांमध्ये आणि बेरीज दिले रोमन संख्यांमध्ये. तर पाहूया 1 2 3x म्हणजे झाले 30 आणि x च्या अगोदर I असेल तर असतो तो 9 म्हणजे हे झाले 39. आता योग्य उत्तर आहे 39 मध्ये किती मिळवायचे आपल्याला? 5 6 7 8 मिळवायचे. 9 आणि 8 17 चा 7 1 कॅरी 3 आणि 1 4. आता योग्य उत्तर मिळालं 47 पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे आणि स्वाध्याय 1.1 मधला शेवटचा. 71 ही संख्या म्हणजे 71 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती? 71 आपल्याला शोधायचे आहे. मग या ठिकाणी 30 C काही ताळमेळ लागत नाही. 1 2 3 4 5 इथं 50 आणि 50 असे लिखाण करत नाही. हे पण योग्य नाही, हे पण नाही. कारण काय 71 मग 71 मध्ये
50L असतो. मग एलच्या नंतर या ठिकाणी सुरुवातीला जर आपण लगेच क्विकली बघितलं तर एल येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. एल म्हणजे 50 आणि त्याचा x म्हणजे 20 झाले, 1 मिळवले 21, याचा 21 मिळवले तर होता 71 म्हणजे 71, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर. व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. धन्यवाद.